लोकांना असं वाटतं की नॉलेज मिळालं की माणूस बदलतो, पण सत्य वेगळंच आहे. आज यूट्यूबवर सगळं आहे, ज्ञान फ्री आहे, तरीही जग बदलत का नाही? कारण माणूस ज्ञानाने नाही, तर त्यागाने बदलतो. एक सोपी गोष्ट, कोणतीही वाईट सवय तोपर्यंत सुटत नाही, जोपर्यंत तिला बदल्यात त्याहून मोठी गोष्ट मिळत नाही. दारू सोडायची आहे, मोबाईल सोडायचा आहे, आळस सोडायचा आहे. प्रश्न असा नाही की ते वाईट आहे का? प्रश्न असा आहे की त्यापेक्षा मोठं काही मिळालंय का? माणूस लहान आनंद मोठ्या आनंदासाठी सोडतो. जे लोक ध्यानात जातात, तपश्चर्या करतात, आपल्याला वाटतं त्यांनी जग सोडलं, पण खरं काय माहितीये? त्यांनी लहान मजा नाही, मोठा आनंद पकडलेला असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ऐका, तुमचं आयुष्य 5 लोकांमुळे घडतं, ज्यांच्यासोबत तुम्ही रोज असता. जर 5 पैकी 3 जण चुकीचं करत असतील, तर त्यांचा एकच प्रयत्न असतो, तुम्हालाही तसंच बनवायचा. कारण तुम्ही चांगले राहिलात तर त्यांना आरसा दिसतो. म्हणून लक्षात ठेवा, जो स्वतः भटकलेला असतो तो दुसऱ्यालाही योग्य मार्गावर येऊ देत नाही. आता यशाचं सूत्र खूप सोपं आहे. इच्छा आणि त्या इच्छेची किंमत. फक्त इच्छा पुरेशी नसते. जर फक्त इच्छा पुरेशी असती तर सगळे श्रीमंत झाले असते, सगळे यशस्वी झाले असते. स्वप्न प्रत्येकाकडे असतं, पण किंमत देणारे मोजकेच असतात. लवकर उठणं, वाईट सवय सोडणं, एकटं चालणं, स्वतःला रोज तपासणं, हीच ती किंमत आहे. आणि शेवटची गोष्ट, तुमचा प्रभाव आणि तुमचा त्याग हे थेट प्रमाणात असतात. जितका मोठा त्याग तितका मोठा प्रभाव. फक्त बोलून लोक बदलत नाहीत, तुमच्या जीवनशैलीने लोक बदलतात. म्हणून आज स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी माझ्या स्वप्नांसाठी किंमत देतोय का? जर उत्तर होय असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही.